अशा पद्धतीने सुरुवात झाली. आधीच्या सामन्यामध्ये प्रबुद्ध 11ने एक हाती विजय मिळवला. तुषारच्या फळीतून 39 धावा आल्या. मात्र 2 षटकाच्या दरम्यानच सामना प्रबुद्ध 11 या संघानं खिशात घातला. या सामन्याचे आपण साक्षीदार नाही राहू शकलात, परंतु हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक दोन्ही संघ आपला विजय शोधण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे आपल्याला अक्की 11 हा संघ आपल्या या स्पर्धेतील पहिला विजय शोधतोय, तर VS फायटर्स हा देखील संघ तितकाच मातब्बर आहे, ज्याने काल देखील चांगला खेळ दाखवला होता. काय म्हणाले एकंदरीत सामन्याच्या विषयी? खरं म्हणजे आजच्या दिवसामध्ये सर्वांना नक्कीच कळेल की एक्झॅक्टली कोणते संघ हे अंतिम फेरीमध्ये लढतील किंवा ते क्वालिफाय होतील. कारण कालच्या दिवसामध्ये काही संघांनी खरोखर चांगला खेळ दाखवला, काही संघ थोडेसे कमी पडले, पण आजसुद्धा त्यांना चान्सेस आहेत अशा संघांना ज्यांना वरती ते येऊ शकतात. म्हणजे जर लागोपाठ त्यांनी जर एका दुसरा विजय मिळवला तर ते सुद्धा क्वालिफाय होण्याच्या तयारीत असतील. धन्यवाद सर. आणि एक विशेष सूचना आहे, येणाऱ्या 14 मे रोजी प्रबुद्ध 11 या संघाचे संघमालक आमचे मोठे बंधू आणि आमच्या सर्वांचा आधारस्तंभ उमेश कासारे यांचा मंगल परिणय शिव या मुक्कामी आहे. तर सर्वांना देखील इथंच एक जाहीर निमंत्रण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना, की त्या कार्यक्रमाला देखील आपण सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहायचं आहे. आपण पुढच्या देखील सामन्याकडे जातो. एक महत्त्वाची लढत आपल्याला बघायला मिळते आहे गमरे सर. मोठी बॅटल. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय, मात्र चेंडू होतोय सीमा पार, फरार येतोय खणखणीत असा चौकार. पुढचा चेंडू अंकुडीजे. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय उत्तुंग षटकार. अशा पद्धतीचं या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मार्गदर्शक गणेशजी मोरे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अमित ऑन फायर या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फलंदाज आहे, एक आक्रमक ते स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची एक धाव संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावा होत आहेत त्या 15. एक महागड षटक म्हणावं लागेल, पॉवर प्लेचं षटक. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलंय. सीमा पार येतोय. यावेळेस देखील वहीला कौसबी बडा धमाका. चेंडू होतोय फरार, येतोय खणखणीत असा चौकार. या स्पर्धेच्या निमित्तानं शिवगावचे सन्मान्य उपाध्यक्ष राजू धोत्रे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील आम्ही शांतदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहोत. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी आता झाली आहे. मात्र त्या गोलंदाजीचा खरपूस समाचार देखील तितकाच दर्जेदार पद्धतीनं अमिता यांच्याकडून घेतला गेलाय. पहिल्या विजयाच्या दिशेनं, पहिल्या विजयाच्या शोधात असलेला संघ मात्र आज आक्रमकता दाखवली गेली आहे अक्की 11 या संघाकडून. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलं, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये. फटका फसला. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. या एका विकेटच्या पतनानंतर धावसंख्या झाली आहे 19. हा मोठा धक्का मिळावा लागेल. अमितची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होत आहे फलंदाज विकास. पहिली षटक प्रगती पथावरती आहे आणि 19 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी अमितकडून साकारण्यात आली. जो विश्वास, जो
जबाबदारी संघाच्या संघनायकाने त्याच्या खांद्यावरती टाकली होती, त्या जबाबदारीचं निर्वहन मात्र यशस्वीरित्या केलंय. पुढचा चेंडू, अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला निरुत्तरित करणारा चेंडू, बिंदी गेंद डॉट चेंडू या ठिकाणी येतोय, निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. या चेंडूंशी पहिले षटक मात्र या ठिकाणी संपतंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 19. दुसऱ्या माईकचा आवाज चला, दुसरा माईकचा आवाज वाढवायचा दादा. अप्रतिम अशा पद्धतीचा फटका, ओव्हरपिच चेंडू होता, चेंडूला फ्लिक केलं, क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं फंबल झालं, परंतु तद्वत आपली कामगिरी चोख बजावताना फील्ड केलं चेंडूला, मात्र फलंदाजानं चपळाईनं 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एकेरी धावांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 20. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं जो उद्देश, जे ध्येय डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं महेश मर्चंडे, सुमित शिर्के आणि त्यांची संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेत होती, निश्चितच ती गोष्ट मात्र या ठिकाणी फळीत होताना पाहायला मिळते. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय, अतिरिक्त रूपाची 1 धाव संघाच्या धावसंख्येत जोडली गेली. प्रत्येक खेळाडूनं मात्र आपल्या खेळाचं कौशल्य, आपलं जोर या ठिकाणी दाखवण्याचं काम केलंय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला भरघोस असं टॅलेंट, जे टॅलेंट या प्रत्येक बौद्ध समाजातील वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये दिसत होतं, ते चेंडूला पाठवलं या ठिकाणी सीमा पार. 4 ना, मात्र फलंदाजावरती मात केली जाते गोलंदाजाकडून. फलंदाजाला घरचा रस्ता दाखवला जातोय, फलंदाज मात्र तंबूत माघारी परततोय. विकास, आपल्या धावसंख्येतला विकास मात्र या ठिकाणी करू शकला नाहीये. जणू मेख मारावी त्या पद्धतीनं गोलंदाजी या ठिकाणी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या, मात्र या षटक अतिशय ज्याला म्हणतात ना की कंजूसीने, नपितुली गोलंदाजी यावेळेस गोलंदाजाकडून झाली आहे. फलंदाजांना जखडवून ठेवले, बांधून ठेवले. पहिल्या षटकामध्ये आलेला धावांचा ओघ मात्र या ठिकाणी थांबवलाय. गोलंदाजी मार्कवरती अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला बीट केलं जात आहे. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू. गमरेसर, यावेळेस आपण जर बघितलं तर खेळपट्टी सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच गोलंदाजाला अनुकूल राहिली आहे, परंतु जर तुम्ही संयम ठेवला, मेरिट ऑफ द बॉल खेळलं, तरी खेळपट्टी फलंदाजासाठी देखील धावानं भरलेली आहे. नक्कीच, कारण जसं जसं ऊन, परंतु यावेळेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ड्राईव्ह आला, ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. 1 धाव घेतले आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण जर पाहिलं तर 22 या आकड्यावर. परंतु आपण चर्चा चालू होती विकेटची यावेळेला सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे विकेट बॉलरला साथ देते, परंतु जसं ऊन वाढेल थोडी ड्राय होईल विकेट, त्याच्यानंतर मात्र बॅट्समनला नक्कीच सपोर्ट होईल या विकेटचा. आणि काल तसं आपण पाहिलंय सुद्धा. यावेळेला आपण पाहतोय मोठा फटका मारलेला आहे फाईन लेगच्या दिशेला, अर्थातच स्क्वेअर लेगच्या दिशेला, आणि इथे येतोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते आणि 26 धावसंख्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आणि अशा वेळेला 26 धावा म्हटलं तर मी म्हणेन नक्कीच 13च्या सरासरीत सध्या तरी धावा आलेल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने 3 षटकांचा सामना, आक्रमण हे पहिल्या षटकापासून चढवलं जातं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच मी म्हणेन जेव्हा ते फिल्डिंग करतील, बॉलिंग करायला येतील त्यांच्या गोलंदाजांना होईल, कारण जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न होईल या दोन्ही फलंदाजांकडून आणि तो झालाच पाहिजे. फुलटॉस बॉल मेजबानी आहे, परंतु 2 फिल्डरच्या बरोबर मध्ये हा फटका आणि आलाय चौकार. पंचांच्या माध्यमातून आपल्याला इशारा सुद्धा येतोय. तर नक्कीच चांगली फलंदाजी, 3 चेंडूंवर मात्र चांगले फटके पाहायला मिळाले, परंतु त्याच्यामध्ये 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. कारण एक
मिड विकेटला फिल्डर तैनात होता, त्यामुळे एकच धाव तिथे आली. परंतु त्यानंतर मात्र 2 जे चौकार आले लागोपाठ, त्यामुळे धावसंख्या तब्बल 30 या आकड्यावर निवडून ठेवलेली आहे. म्हणजेच आत्ता 15च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. याचाच अर्थ की या संघाला जे बॅटिंग करणारा संघ जो आहे अक्की 11 या संघाला एक बी असं बनेन आत्ता चांगलं त्यांचं जे मनोधैर्य आहे ते वाढलं असेल. कारण येणाऱ्या या पुढच्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये तरी मी म्हणेन 15 धावा जरी जमवल्या तरी 45 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल. आणि हे टार्गेट जर 45 धावांचं ठरलं झालं तर नक्कीच मी म्हणेन त्यांच्या गोलंदाजांना फायदा होईल. यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल, रणनीती चांगली आहे या गोलंदाजाची, परंतु पंचांचा इशारा येतोय. शहानिशा केल्यानंतर सांगितलं हा वाईड आहे. मोरे पंच आपण पाहतोय सातत्यानं एक मोठा अनुभव यांच्या पाठीशी आहे. आणि त्याच्याचबरोबर सतीश जे लेग पंच आहेत यांना सुद्धा मोठा अनुभव, स्वतः क्रिकेटपटू आहेत, खूप काळ त्यांनी या टेनिस क्रिकेटसाठी दिला आहे आणि गाजवला आहे. असे पंच, नावाजलेले पंच, त्यामुळे शंका घेण्याचं कारणच नाही आहे. पुढचा बॉल स्टेअर करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे बघा एक स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु सध्या स्ट्राईकवर सचिन तांबे येईल, त्यामुळं नक्कीच त्याच्याकडून अपेक्षा असतील. एक मोठा खेळाडू आहे. गोलंदाज वैभव, सध्या आपण पाहतोय वैभव चांगली गोलंदाजी करतोय. बघा विकेट सुद्धा मिळवल्या. एक वाईड थोडासा मी म्हणेन अगदी काटेवरचा वाईट होता, परंतु पंचांनी त्यांच्या नक्कीच मी म्हणेन बॅट्समनच्या फेवरमध्ये ते डिसिजन दिलं. कारण त्यांना माहीत आहे, कारण इथे लिमिटेड ओव्हरची ही मॅच आहे, म्हणजे एका बॉलला इथे महत्त्व आहे ते पंचांना सुद्धा माहीत आहे. 31 या आकड्यावर सचिन स्ट्राईकवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी होईल का? हो झालाय, जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. सचिन कदम यांच्या फळीतून मात्र हा फटका येतोय. खूप चांगल्या पद्धतीने सजवला होता. ब्रँडेड स्ट्रोक ज्याला म्हटलं ना, पॅटर्न स्ट्रोक यावेळेस खेळला गेला. सचिन तांबे यांच्या फळीतून येतोय. पॅटर्न स्ट्रोक त्याचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. यावेळेस देखील वही इलाका उससे भी बड़ा धमाका. सचिन तांबे ब्रँडेड फटका. चेंडू चाललाय सीमा पार, आउट ऑफ द प्लॉट. येतोय षटकार. रोहन, हा फटका आहे ना, सेम आठवण करून दिली ती कृष्णा सातपुतेची. कारण कृष्णा सातपुते सातत्याने असे फटके खेळतो, ऑफचे बॉल लेगला घेतो आणि तसाच बरोबर घुटण्यात एक तमाशा देख असा फटका. 37 आकड्यावर आहे धावसंख्या. 43 माफ करा, 43 धावा, कारण त्याच्या अगोदर एक षटकार आला होता आणि हा लागोपाठचा दुसरा षटकार. कदाचित तिसरा षटकार होईल का? होय, कारण बाउंड्री थोडी लेग साईडची जवळ आहे आणि जर आपण पाहिलं तर ऑफ साईडची बाउंड्री सुद्धा जवळ आहे, परंतु याचाच फायदा मात्र सचिनने घेतलाय आणि बरोबर आता धावा आहेत त्या 49. सिक्सेस ऑफ हॅट्रिक या ठिकाणी सचिन तांबे याच्या फळीतून बघायला मिळाले. निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे की हा खेळाडू देखील मोठा आहे आणि या सत्रामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ग्रामीण क्रिकेट ज्यावेळेस तो खेळायला येतो त्यावेळेस देखील अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूनं आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे आणि तीच कामगिरी मात्र या बुद्धिस्ट प्रीमियर लीग दादासाहेब मर्चंटे क्रीडा नगरीमध्ये देखील त्यानं दाखवली आहे. आणि स्वतः संघ मालक देखील आपण बघू शकता की प्रबुद्ध 11 अक्की 11 संघाचे संघ मालक या ठिकाणी चेंडू बॉल बॉय म्हणून सीमारेषेवरती काम पाहत आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजेत. खऱ्या अर्थानं सहकार्य कसं असतं, या सहकार्याची भावना त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते. मात्र सचिन बाद होऊन मात्र तंबूत माघारी परततोय. सचिन कदम मात्र या ठिकाणी धावबाद होतोय. सॅक्रिफाईस केले आपल्या विकेटसाठी, कारण सचिन तांबे आज बहारामध्ये आहे. ज्याची फलंदाजी बघण्यासाठी खास शिवरून अनेक प्रेक्षक या ठिकाणी आलेत, कारण हे धाव देखील मोठा आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे निश्चितच गमरेसर आहे.
गर्जना 11 सारख्या मोठ्या संघाकडून आपलं व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू मात्र आज एक मोठी टुर्नामेंट सोडून आपल्या गावच्या संघासाठी आपल्या बुद्धिस्ट प्रीमियर लीगसाठी यावेळेस देखील तोच इलाका त्याच तसाच धमाका आपल्याला बघायला मिळतोय. सचिन तांबे पॅटर्न स्ट्रोक, चेंडू चाललाय सीमा पार, येतोय ब्रँडेड खणखणीत असा षटकार. प्रचंड क्रीडा नगरीत चमकतोय शिवगावचा लडका असं म्हणावं लागेल, कारण निश्चितच तशा पद्धतीची फलंदाजी मात्र सचिन कडून झाली आहे. या वादळी खेळीसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत. काल दुखापतग्रस्त होता, पण असं म्हणतात ना की जखमी शेर हमेशा खतरनाक होता है. यानंतर विनंती असेल या स्पर्धेत तर बिग बॅटल, कारण त्याचं कारण मी टॉस का बॉस करताना निश्चितच सांगणार आहे की मोठी लढत पंचशील आयनी विरुद्ध प्रबुद्ध 11. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. चला पंचशील आयनी आणि प्रबुद्ध 11. संपूर्ण मान्यवरांना विनंती, आपण टॉस का बॉस करण्यासाठी मंचावरती यायचं आहे. आत्ताच सचिन तांबे या फलंदाजाच्या फळीमधून आपण चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहिली. यानंतर देखील सामन्यामध्ये एक बिग बॅटल आपल्याला बघायला मिळणार आहे. एकीकडे पंचशील आयनी आणि दुसरीकडे असणारा या स्पर्धेतील अनबिटन संघ प्रबुद्ध 11. कारण मगाशी म्हटलं गमरे सर ही बॅटल का मोठी आहे, कारण हे जी लढाई आहे ती दोन भावांमधली लढाई आहे. एकीकडं पंचशील आयनीचा स्टार खेळाडू सनी धोत्रे, तर दुसरीकडे प्रबुद्ध 11चा संघनायक प्रणित मोहिते आहे. कारण एकमेकांची जोडी असं म्हटलं जातं की लाखात एक ही जोडी आहे, आणि या जोडीच्या आज एकमेकांसमोर दोघं उभे टाकलेत. एक मोठा बॅटल आहे. टॉस आपण या ठिकाणी शशिकांत गमरे आणि संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. कोण मागणार आहे? ओके, काट या ठिकाणी आलाय आणि टॉस विन झालाय पंचशील आयनी. सनी, निश्चितच मोठी बॅटल आहे की ज्या खेळाडू सोबत तद हयात तू क्रिकेट खेळलायस, आज त्याच्यासमोर खेळण्याची वेळ तुझ्यावरती आली. परंतु असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये समोर कोण आहे त्यापेक्षा आपण प्रतिस्पर्धी म्हणून त्याच्याकडे बघतो. कसं बघतोस या मॅचकडं? नक्कीच, माझा आत्याचा मुलगाच आहे त्याच्यामुळे काय भावच आहे, पण गेम आहे. गेम हा गेमप्रमाणेच खेळायला पाहिजे. त्यासाठी एक खेळाडू म्हणूनच मी हा गेम खेळेन. निश्चितच आपला निर्णय काय असणार? आपण टॉस जिंकला आहे. समोरची टीम बघता आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. निश्चितच धन्यवाद. आणि जर आपण बघितलं तर प्रबुद्ध 11 या स्पर्धेतला एकमेव संघ आहे की ज्यानं तिन्हीच्या तिन्ही मॅच विजयाची हॅट्रिक साकारले. तर हे हॅट्रिक कुठंतरी म्हणजे त्यांचा जो विजय रथ आहे हा विजय रथ रोखण्याचा प्रयत्न निश्चितच तुमचा असणार आहे का? हो, नक्कीच असणारच, कारण आम्ही पण क्वालिफायरच्या स्पर्धेमध्ये आहोत. तर एक जिंक आम्हाला खूप मोलाची ठरणार आहे. किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे? 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांचा फॉर्मॅट तुला खूप चांगल्या पद्धतीनं खेळतोस. किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे? नक्कीच एक 40-45 धावांचा डोंगर तरी उभा करू, कारण गोलंदाजी आमची तेवढी चांगली चालले आणि 3 षटकांचा गेम आहे म्हटल्यावरती गोलंदाजी नक्कीच आमची काम करेल. धन्यवाद सनी, आणि सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. यानंतर आपण थेट जातोय दो ज्या भावासोबत लहानपणापासून क्रिकेट खेळला त्याच्यासमोर खेळण्याची संधी आहे. गेल्या वर्षी सनी तुझ्या संघामध्ये होता, मात्र यावेळेस सनीला रोखण्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत? नक्कीच यंगस्टार शिव या संघाचा ओपनिंगचा खेळाडू आणि ओपनर गोलंदाज आमचा सनी आहे. सुंदर खेड तालुक्यामध्ये त्याची खेळी आहे, त्याचं नाव आहे खेड तालुक्यामध्ये. तर नक्कीच आम्ही सनीला पहिल्या ओव्हरमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार. निश्चितच सनीने सांगितलं की 40-45 धावांचं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल, परंतु जर आपण बघितलं तर एकमेव टीम आहात की जी अनबिटन आत्तापर्यंत राहिली आहे, तर तो शिरस्ता पुढे ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. किती धावापर्यंत सनीला रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच हा क्रिकेट खेळ असा आहे की कुठल्याही क्षणाला
क्रिकेटचं पाठ फिरू शकतं. सनीने सांगितलं आम्ही 40-45 रन मारणार. नक्कीच आमचे बॉलर आहेत, बॉलरला आम्ही सांगून 31 रनपर्यंत त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार. निश्चितच दोदो या मॅचसाठी देखील शुभेच्छा असणार आहेत. एक मोठी बॅटल असणार आहे, कारण दोन भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे असणार आहे पंचशील आयनी, तर दुसरीकडं मेगास्टार प्रबुद्ध 11 या स्पर्धेतला एकमेव अपराजित असा संघ या सामन्यानंतर लगेच एकमेकांच्या समोर उभे टाकणार आहेत. आपण थेट सामन्याकडे जातो. एक मोठी धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि धावांचा ओघ मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजांचा, कारण आत्तापर्यंत तशाच पद्धतीचं चित्र या सामन्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं आहे. अक्की 11 या संघानं स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाची एक धाव संघाच्या धावसंख्येत मात्र या ठिकाणी जोडली जाणार आहे. गमरे सर, आपण जर बघितलं तर या आधीच्या सामन्यामध्ये सचिन तांबे आणि त्यांच्या संपूर्ण संघाच्या बहारदार खेळीनं धावसंख्या उभारण्यात आली होती ती 56, अब तक 56 त्याला म्हणतो ना आपण. निश्चितच भीमा कोरेगावच्या त्या विजयी लढाईचा जो इतिहास आहे, त्या इतिहासात देखील एक महारानं 56 पेशवाईला कापलं होतं. तोच आकडा या ठिकाणी लागला गेला, कारण हे आपल्या समाजाचा इतिहास आहे आणि हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी, समाजात नवीन क्रांती घडवण्यासाठी प्रबुद्ध 11 आणि संपूर्ण या संघांना एकत्र बांधण्यासाठी खऱ्या अर्थानं महेश मर्चंडे आणि त्यांच्या संपूर्ण शांतिदूत युवा प्रतिष्ठाननं हा अट्टहास केला होता. अतिरिक्त रूपाच्या एक धावेनं संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी उघडलं आहे. परंतु चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अक्की 11 या संघाकडे देखील आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी. मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. अतिरिक्त रूपाचा एक धाव संघाच्या धावसंख्येत जोडली गेली आहे. थोडंसं नियंत्रण गमावलंय गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीवरती, कारण नवीन चेंडू आहे त्यामुळे अतिरिक्त स्विंग, अतिरिक्त उसळी या ठिकाणी चेंडू घेतोय. मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असक्षम ठरलाय गोलंदाज प्रणय उर्फ हरी. चांगला गोलंदाज आहे प्रणय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्यानं चांगली गोलंदाजी केली आहे. ज्यावेळेस चांगला फटका सजवलाय, चेंडू जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं सलामी देत समापार येतोय उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. मस्त अप्रतिम अशा पद्धतीचा फटका होता, क्लासिकल फटका. आपण जर बघितलं तर ओव्हरपिच चेंडू होता, मात्र या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेला. प्रणय थोडंसं नियंत्रण गमावलं प्रणयनं. अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे. आधीच्या सत्रामध्ये देखील त्याने आपल्या गोलंदाजीची एक अभूतपूर्व छाप या स्पर्धेच्या निमित्तानं सोडली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय प्रशांतजी धोत्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि मोठा फटका गोलंदाजानं मात्र धोत्रे साहेबांच्या आगमनाच्या प्रत्यर्थ एक तोहफा दिला आहे संघाला. एक मोठा धक्का म्हणावा लागेल. ज्या फलंदाजाने एक मोठा फटका खेळला होता त्याच फलंदाजाला मात्र आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात मात्र गुंतवलाय. फलंदाज बॅक टू दी प्रेव्हिलियन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी नातूनगर गावचे सुपुत्र आदरणीय प्रशांतजी धोत्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी गिरीश तांबे यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे गिरीश तांबे यांनी. त्याचप्रमाणे त्यांचे पिताश्री देखील या ठिकाणी आलेले आहेत. चुलते आदरणीय प्रभाकरजी धोत्रे या ठिकाणी आलेले आहेत. मी कॅमेरामॅन फोकस करो. आदरणीय प्रकाशजी धोत्रे यांचं देखील गिरीश तांबे यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. निश्चितच या सामन्याची जर आपण लेखाजोखा बघितला, पहिल्या इनिंगमध्ये 56 धावा, अब तक 56 या ठिकाणी बनले गेले. मात्र यावेळेस देखील मोठा धक्का म्हणावा लागेल.
विनोद तांबेच्या रूपानं मोठा धक्का, मोठा मासा. निश्चितच प्रणयनं आपल्या मात्र गोलंदाजीची छाप सोडली. एक षटकार आला, परंतु तद्वत त्यानं जशा पद्धतीनं गोलंदाजी केली आहे, पुनरागमन केली आहे. 2 बॉल 2 ना, 2 बॉल 2 विकेट ना. प्रणय ऑन हॅट्रिक मात्र या ठिकाणी असणार आहे. 2 चेंडू 2 फलंदाजांना मात्र घरचा रस्ता, तंबूचा रस्ता दाखवलाय. सांगितलं जातं बेंच पे जाइए, आराम फरमाइए, नये बल्लेबाज क्रीज पर आइए, हे मात्र सांगितलं जातं. हॅट्रिक चेंडू असणार आहे. पराग गमरे ऑन स्ट्राईक या ठिकाणी असणार आहेत. हॅट्रिक चेंडू निश्चितच या स्पर्धेतील आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळेल का? कालच्या सत्रामध्ये देखील आपण 2 हॅट्रिक पाहिल्या होत्या. आज देखील त्याच गोष्टीची पुनरावृत्ती याची देही याची डोळा आपल्याला पाहायला मिळेल. असला हॅट्रिक बॉल. प्रणयचा पुढचा चेंडू, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. चेंडू होतोय सीमा पार, फरार, येतोय दन दन दन, चौकार. धावसंख्या थेट जाऊन पोहोचल्या. गमरे सर 2 गडी बाद 12. अजून देखील विनंती असेल यानंतर पंचशील आयनी आणि प्रबुद्ध 11 या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. यानंतर एक मोठी बॅटल, एक मोठी लढत आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. दोन्ही भाऊ एकमेकांच्या समोर उभे ठाकले. ते एकीकडं सनी धोत्रे आणि दुसरीकडे असणार आहेत ते प्रणित मोहिते. यानंतरची एक मोठी बॅटल आहे. अख्खी 11 या संघाचा. चला पंच, मॅच खूप स्लो सुरू आहे. उर्वरित जवळपास 7 मिनिटांमध्ये 2 षटकं आपल्याला संपवायचे आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. चेंडू होतोय डीप फाईन लेगच्या दिशेनं, फरार, येतोय ब्रँडेड खंडेकडे, तसा चौकार. जाताना हा मोठा धक्का मिळावा लागेल.
तयार करून देणारं गाणं, कारण या इतिहासाची तुम्हा आम्हाला सर्वांना आठवण करून देणारं हे सॉंग आहे. हॅलो अप्रतिम अशा पद्धतीचा फटका आणि तेवढंच चांगल्या पद्धतीचे दर्जेदार गोलंदाजी असं म्हणावं लागेल, कारण तुम्हा आम्हाला सर्वांचा इतिहास जो आहे हा इतिहास खूप दैदिप्यमान आहे आणि या इतिहासाची नोंद संपूर्ण जगाच्या पाठीवरती केली जाते. कालच्या सत्रामध्ये हा संघ जो एका इंजर्ड झालेल्या प्लेअरमुळे थोडासा डगमगला होता, परंतु आज जे कमबॅक केलं आहे अतिशय उत्कृष्ट असं कमबॅक पाहायला मिळतं आहे. हा जो सचिन ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये ज्याच्या नाकाला बॉल लागल्यानंतर पूर्ण टीम खचली होती, आज पुन्हा नव्याने त्याच जोमाने त्याच जोशने मैदानावरती परतलेले आहे. कमबॅक कसा असावा तो सचिनने आदर्श असा घालून दिलेला आहे आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने वैयक्तिक 33 धावा आणि आत्तापर्यंत 2 बळी घेतलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी अष्टपैलू खेळ कामगिरी पाहायला मिळते सचिन तांबेंकडून. या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय दिनेश पवार सर या ठिकाणी आलेले आहेत, तर मी विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. ना कि लौटेंगे अपने उसी अंदाज में, किताबों पे धूल लगने से कहानियां खत्म नहीं होती. आणि सचिन तांबेने हेच दाखवून दिले की का माझ्यावरती अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये विश्वास टाकला जातो. तेच कामगिरी या ठिकाणी आपल्या संघासाठी अख्खी 11साठी त्यानं करून दाखवले, कारण जखमी शेर आहे आणि निश्चितच खतरनाक कमबॅक या ठिकाणी केलंय. आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. सामना अतिशय महत्त्वाच्या अवस्थेत येऊन पोहोचलाय. धावसंख्या झाली ती 17, 4 गडी बाद 17. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू हलक्यातनं कटवण्याचा प्रयत्न, मात्र 2 षटकांची सांगता होती. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17. वादळी खेळी आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करत 2 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. सचिन तांबे, एक जोरदार टाळ्या निश्चितच या खेळाडूसाठी झाला पाहिजेत. कालच्या दिवसामध्ये पहिला चेंडू जो खेळला तो दुखापतग्रस्त झाला होता, मात्र तदनंतर आपल्या नावाशी, कारण सचिनशी एक कहाणी जोडली गेली आहे. 1979च्या दरम्यान लाहोरच्या मैदानावरती सचिन रमेश तेंडुलकरला देखील एक दुखापत झाली होती, नाकातून रक्त वाहत होतं, परंतु त्याने देखील नवज्योत सिंग सिद्धूला सांगितलं होतं मैं खेलेगा. आणि तीच कामगिरी सचिन तांबे याने आपल्या संघासाठी या ठिकाणी केली आहे. दुखापतीवरती मात करून खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी तारणहार मात्र या ठिकाणी ठरतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत उमेश पवार, स्वतः संघ मालक. अप्रतिम अशा पद्धतीचा पहिला चेंडू बॅकफुटवरती जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता आणि संख्या जाऊन पोहोचले ते 23च्या घरामध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होत आहे फलंदाज. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये किती फलंदाजांना धावबाद करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चोख पद्धतीने आपली कामगिरी या ठिकाणी बजावत आहेत आणि पंचांकडून धावबाद घोषित केलं जात आहे. मोठा धक्का बडावा लागेल. ज्या फलंदाजांना आधीच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता तोच फलंदाज मात्र धावचीतच्या रूपात तंबूत माघारी परततोय. श्री रोहित तांबे धावचित होऊन बाद होत आहेत, कारण या फलंदाजावरती मोठं कौशल्य, मोठे फटके खेळण्याची या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. पंचांनी या चेंडूवरच्या धावा कळवायच्या आहेत. सर्वप्रथम खेड तालुका बुद्धिस्ट प्रीमियर लीगचं आयोजन करत असताना खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य करणारे बांधव यांचं मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण एखादी स्पर्धा म्हटली किंवा कार्यक्रम म्हटला तर त्या कार्यक्रमाला देणगीदारांशिवाय कोणताही कार्यक्रम सक्सेस होत नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं
समीर गमरेने जर षटकार मारला तर समीर गमरेसाठी जय गमरे 500 आणि नागेश गमरे 500, तुषार गमरे 500 असे एकूण 1500 रुपये बक्षीस आहे. परंतु चौकार गेला तर मला वाटतं 250 तरी द्यावे लागतील. उमेशने जर विकेट घेतला तर उमेशसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे मामाकडून. एक विकेट 500 रुपयाचं असणार आहे. कॅश प्राइस 500 रुपयाचं. आता यावेळेस बक्षिसांचा मोठा वर्षाव फटका सुरू झालेला क्षेत्ररक्षक. आहे आणि या ठिकाणी झेल सोडलेला आणि 500 रुपये मला वाटतं करुणेश मोरेने घालवलेले आहेत. ते त्याला द्यावे लागणार आहेत करुणेशला, कारण तुझ्यामुळे त्याचे 500 रुपये गेलेले आहेत. या विकेटसाठी जर ओव्हर संपलेले आहे, सामना संपलेला आहे. सामना संपलेला आहे. यानंतर विनंती असेल, चला प्रबुद्ध 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लवकरात लवकर. चला पंचशी लाईनी आपले बॅटर्स मैदानाकडे रवाना करा. हा सामना झाल्यानंतर वैशाली क्लासेस वॉरियर्स आणि सम्यक स्टार या दोन्ही संघाने देखील सज्ज राहायचं आहे. इनिंग संपल्यानंतर लगेचच आपण टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे आधारस्तंभ उशिरा का होईना अरविंदजी गमरे यांचं आगमन या ठिकाणी झालंय. या ठिकाणी डगआउटचा नियम आहे. ज्यांची फलंदाजी झाली त्यांनी डगआउट सोडायचंय. फक्त या ठिकाणी 11 खुर्च्या डगआउट सोडायचा बाकीच्या खेळाडूंनी. समालोचन करायच्या समोर कुणी उभं राहायचं नाहीये. खेळाडूंसाठी आपण आसन व्यवस्था केलेली आहे. सदर स्पर्धेला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक देणगीदारांनी आम्हाला विशेष असे सहकार्य केले. अर्थातच दादासाहेब क्रीडानगरी या क्रीडानगरीमध्ये बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व 2 ही स्पर्धा पार पडत असताना खऱ्या अर्थाने मैदान उपलब्ध करून देणारे आमचे दादा आदरणीय दादासाहेब मर्चंडे, त्याचप्रमाणे खेड ST डेपोचे सन्माननीय अधिकारी यांचा देखील मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी